नमस्ते फ्रेंड्स. आज आपण हातलाई देवी उस्मानाबाद येथे आलेलो आहोत. हातलाई देवीचं हे मंदिर उस्मानाबाद बस स्टँड पासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर आहे. या कमानीपासून मंदिर पुढे 1400 मीटर म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी कलेक्टर प्रवीणजी गेडाम साहेब यांनी हे जे काही हातलाई देवीचं जे काही मंदिर आहे त्या मंदिराचा इथं चांगल्या पद्धतीने विकास केला. जी तुम्ही आजूबाजूला या रोडच्या आजूबाजूला झाडी बघत आहात त्याचप्रमाणे हे जे काही ठिबकचे जे पाईप तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये, तर हे सुद्धा सर्व जे काही नियोजन आहे आणि लक्ष आहे हे प्रवीण गेडाम साहेब यांनी पूर्ण ही वनराई इथं विकसित केलेली आहे. मंदिरापर्यंत अशाच पद्धतीनं दुतर्फा तुम्हाला झाडी इथं आढळून येईल. प्रॉपर उस्मानाबादमधील बहुतांशी लोक या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी बहुतांशी मोठ्या प्रमाणात इथं तुम्हाला आलेले पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं क्रीडा संकुल अशा पद्धतीनं वाटत आहे. निसर्गरम्य असं क्रीडा संकुल. आयुष्यामध्ये व्यायामाला अत्यंत महत्त्व आहे आणि व्यायाम म्हणलं सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा येते सकाळी पायी चालणं. आणि या चालण्यासाठी हे उस्मानाबादकरांना हातलाई देवी मंदिर एक अतिशय उत्कृष्ट ठिकाण आहे. बहुतांशी लोक मोटरसायकलवर येतात आणि मोटरसायकलवर येऊन त्या हातलाई देवीच्या कमानीपर्यंत त्यांच्या जे काही गाड्या आहेत ते तिथं पार्क करून त्यानंतर इथे ते चालत हे जे 1400 मीटर अंतर आहे हे चालत वरती जातात. मंदिर सकाळी बरोबर 7 वाजता उघडतंय. मंदिराला एक छोटासा दरवाजा सुद्धा आहे. म्हणजे या हातलाई देवीकडे जाणारा जे गेट आहे आपण जे सुरुवातीला पाहिलं ते गेट सकाळी 7 वाजता उघडतंय आणि त्या गेटला अरे वा, आपल्यासाठी स्पेशल मोराचं सुद्धा दर्शन इथं झालेलं आहे. खूपच सुंदर मोर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं हा इथं मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. इथं पार्किंग आहे आणि या पार्किंगमध्ये जे आलेले भाविक आहेत ते इथं गाड्या पार्क करतात. मंदिराकडे जाणारे हे 2 रस्ते. मंदिराच्या या बाजूला एक्झरसाइज करण्यासाठी चा भाग इथं विकसित केलेला आहे. इथं असे जे काही वन्य प्राणी आहेत त्यांचा सुद्धा वास्तव्य असल्याचे बोर्ड इथं लावलेले आहेत.
प्रत्येक जागोजागी झाडावर अशा पद्धतीनं पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे येणाऱ्या अगदी लहान बालकांना खेळण्यासाठी एक छोटीशी बाग इथं पण विकसित केली आहे. घसरगुंडी, त्याप्रमाणे झोका इत्यादी साहित्य या जॉगिंग ट्रॅकच्या एका बाजूला मंदिरानं अशा पद्धतीनं डेव्हलप केलेला एक भाग आहे, जेणेकरून तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू इथून पाहू शकतात. येथून तुम्हाला बहुतांशी भाग तुम्हाला पाहावयास मिळतो. पाऊस पडल्यानंतर हा एरिया खरोखरच एक निसर्गरम्य असं हा ठिकाण इथं वाटतंय. अनेक ठिकाणी अशा पक्ष्यांची माहिती असलेले सुद्धा बोर्ड इथे तुम्हाला पाहावयास मिळतील. मंदिराच्या समोरच हा वन परिक्षेत्र तुळजापूर हे महाराष्ट्र शासनाने इथे एक बोर्ड लावलेला तुम्हाला पाहावयास मिळेल. उपलब्ध औषधी वनस्पतीचा विविध आजारावर उपयोग या संबंधीचा इथं डिटेल बोर्ड लावण्यात आलेला आहे. हेच ते हातलाई देवीचं मंदिर. या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये शिखर तुम्हाला पाहावयास मिळणार नाही. एकमेव शिखर नसलेलं मंदिर म्हणून हे हातलाई देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. आणि इथं अशी आख्यायिका आहे की जर मंदिराला इथं शिखर जर टाकलं तर तर ते आपोआप उडून जाते. जर पत्र टाकले तर ते उडून जातात. त्याचप्रमाणे काही कपडा टाकला तर तोही इथून निघून जातो, अशी इथं आख्यायिका आहे. येथील भाविकांचं असं म्हणणं आहे की तुळजापूरची देवी ज्या वेळेसपासून इथं निर्मित झाली आहे त्याच वेळेपासून हे मंदिर सुद्धा आहे. प्राणायाम योग करण्यासाठी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात लोक आलेले इथं पाहावयास मिळतात. उस्मानाबाद पासून जो बार्शी रोड आहे त्या बार्शी रोडवर उस्मानाबाद बस स्टँड पासून 5 किलोमीटर अंतरावर हे हातलाई देवीचं हे मंदिर इथं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसाचं बिनतारी संदेश पुनःप्रक्षेपण केंद्र सुद्धा इथं असल्याचं पाहावयास मिळते. या मंदिरातून जाण्यासाठी डांबर रोड तर आहेतच, त्याचप्रमाणे पायी सुद्धा जाण्यासाठी असा एक मार्ग आहे जो येणाऱ्या डांबरी रोडला तिथं टच होतो. अशा पद्धतीनं या हातलाई देवीची जी माहिती आहे, जे की हातलाई देवी मंदिर जमिनीपासून जवळपास 650 फूट उंचीवर 650 मीटर उंचीवर